आज निवडणूक आयोगात काही खास पाहुणे दाखल झाले. मग आता यांच्या तक्रारी काय असतील हे आम्ही तुम्हाला सांगतो. सर्वात आधी आले स्वतःला न सावरणारे आणि भाषणात न आवरणारे उद्धव ठाकरे. त्यांची तक्रार माझा पक्ष चोरीला गेला आणि यांचं तेच रडगाणं ऐकून निवडणूक आयोग अक्षरशः वैतागलं. मग पुढे आले भ्रष्टाचाराचे किंग शरद पवार. त्यांचं म्हणणं माझा पक्ष सुद्धा चोरीला गेला. ज्या व्यक्तीनं महाराष्ट्रावर कित्येक वर्ष अन्याय केला, आज तीच व्यक्ती न्यायाची अपेक्षा करते. आणि मग आले सुपारीबाज राज ठाकरे. त्यांची तक्रार होती सरस्वती त्यांच्या जिभेवरून गेली. यावर हेडमास्तरांनी कपाळावर हात मारून घेतला. मग हळूच पुढे गेले उदास जयंत पाटील, ज्यांचं राजकीय अस्तित्व संपवलं पवार साहेबांनी. ते तक्रारपत्र घेऊन साहेबांच्या मागे उभे राहिले. मग आले संदीप देशपांडे, मनसेचे सरचिटणीस. त्यांची एकच तक्रार, राज साहेबांना लवकर उठायला सांगा. मग आले चिवचिव सेनेचे खासदार अनिल देसाई. उद्धव साहेबांची चिवचिव ऐकून अनिल देसाईंना निवडणूक आयोगाने तक्रार करायची संधीच दिली नाही. आणि शेवटी आले थोरात, काँग्रेसचे नेते. पण आता त्या चेहऱ्याला ना काँग्रेसमध्ये कोणी विचारतं ना महाराष्ट्रात. मग अशा चेहऱ्याची तक्रार घेण्यास निवडणूक आयोगानं मनाई केली.